सुनो को पाटलाची पाट ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग एकदम मराठी न्यू व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारे एक सॉन्ग एकदम न्यू सॉन्ग आहे, त्यावरती आजचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता व्हिडिओ सॉन्ग कोणता आहे ते तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओ मध्ये समजणार आहे, तरी मी तुम्हाला थोडंफार सांगतो तुम्हाला. तर सॉन्ग असणार आहे आपलं पाटलीन बाई. तर त्या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत, त्यामुळे एकदम न्यू आणि ट्रेंडिंग सॉन्ग आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ बनवून इंस्टाला टाकला तर 1 मिलियन व्ह्यूज 100% फिक्सच आहेत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण मित्रांनो आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचंय, थोडं स्किप करायचं नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो जर तुम्हाला मटेरियल आणि प्रेसेट डाउनलोड करायचा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे मित्रांनो, कारण आपण प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये काय ना काय नवीन नवीन शिकवत असतो. तर मित्रांनो चला कुठला वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुनो को पाटलाची पाट पाड राहिला सुनो को पाटलाची पाट जीवा पहाड राहणी सपनार. तर मित्रांनो मी अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक बीटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट. तर गाइस मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर काय करायचं आहे, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन याचे. तर ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की प्रीसेट इम्पोर्ट कशी करायची आहे. बेसिक एकदम सोपं आहे, काय सुद्धा अवघड नाही. तीच ट्रिक मी सुद्धा यूज करत आहे जस्ट आत्तासुद्धा. ओके, आता काय करायचं आपल्याला, आपली बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे. ओपन करून घेतल्यानंतर फक्त प्रीसेटमध्ये आपल्याला सॉन्ग बघायला मिळणार आहे. आता यामध्ये फोटो ॲड करायचे आहेत. आता फोटो कसे आणि कुठून ॲड करायचे ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. तर काय करायचं मित्रांनो, ही बघा इथे एक फोटो ॲड करायचा आहे. याच्यासमोर 4 फोटो सोडायचे स्टार्टिंगपासूनच, आणि समोर काय करायचं मित्रांनो, इथं छोट्या फोटोपासून सगळे इकडे समोर फोटो ॲड करायचे आहेत. ओके, आता काय करायचं आपल्याला एक सांगतो तुम्हाला. फोटो आता इफेक्ट वगैरे नंतर ॲड करू, तर अगोदर आपण ग्रुप क्रिएट करून घ्या. त्यासाठी 2 नंबरचे बीटपाशी यायचं आहे, आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे बरं, इकडचा एक फोटो समोरचा कॉपी करून घ्या अगोदर, जाऊ द्या तुम्हाला ग्रुपचं पण सांगतो. आणि 2 नंबरच्या आपल्या बीटपाशी यायचं, इथे येऊन हा इथे फोटो कॉपी केलेला पेस्ट करायचा आहे. आणि एक फोटोची लेंथ काय करायची आपल्याला, एक 4.7 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे. फोटोला खालती घ्या, सिम्पल फोटोवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती यायचं. याची ऑपोसिटी 31% ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, समोर यायचं आहे 2 नंबरच्या बीटपाशी, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. तर हा रेक्टँगल ॲड करा, नाहीतर हा ॲड करा. ओके, तर रेक्टँगल अशा प्रकारे वाढवायचा आहे. हा रेक्टँगल इथं वरती ठेवून घ्यायचा आपल्याला. बघा क्या हुआ भाई, तर हा रेक्टँगल इथं अशा प्रकारे वाढून घ्यायचा आपल्याला. सेंटर वगैरे ही बघा अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं आहे. बाकी लेंथ याची वाढून घ्या. हाच रेक्टँगल कॉपी करायचा आहे, आणि त्या काय करायचं, आपण जे अगोदर ॲड केलेला रेक्टँगल याची लेंथ 3.2 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. आता काय करायचं, समोरच्या बीटपाशी म्हणजे 1.29 सेकंदापाशी येऊन आपण कॉपी केलेला रेक्टँगल पेस्ट करायची, सुद्धा लेंथ 3.2 सेकंदापर्यंत ठेवायची. ओके, अशा प्रकारे हा जो वरचा आहे हा रेक्टँगल खाली घ्यायचा आहे याच प्रकारे. तर काय करायचे आहेत, हे दोन्ही रेक्टँगल कॉपी करायचे आहेत. नाहीतर कॉपी नका, असेच राहू द्या. यामध्ये आपण ग्रुप तयार करण्यासाठी फोटो ॲड करून घेऊयात.
त्यासाठी 2 नंबरच्या बीटपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचं, प्लेन रेक्टँगल ॲड करा. याची लेंथ इतकी ठेवून घ्यायची आहे. ह्या रेक्टँगल आपण जो खालचा रेक्टँगल आहे असं ठेवून घ्यायचं बघा, बरोबर असा लेंथ तितकीच ठेवायची आहे. बाकी यावरती क्लिक करायचं आहे, कलर फील्डवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि एक फोटो ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हा फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, अगोदर फोटो आणि रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. इथं ऑप्शन आहे बघा ग्रुपचं, क्रिएट ग्रुपचं वगैरे ऑप्शन आहे 3, तर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपला ग्रुप तयार होणार आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, समोरच्या रेक्टँगलपाशी इथं आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचा आहे, याच्यापेक्षा थोडा मोठा. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, हा सुद्धा खाली घ्यायचा. याच्या खाली घेतल्याच्यानंतर बघा कुठे गेला, हाच आहे ना, हाच आहे. ओके, इतकी ठेवायची, लेंथ कट करायची. बाकी फोटोवरती खाली रेक्टँगलवरती क्लिक करायचं, फोटो चेंज करून घ्यायचा आपला. बघात फोटो चेंज करून घेतल्याच्यानंतर दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत, वर ग्रुपवरती क्रिएट करायचं आहे. झाला आपला ग्रुप क्रिएट. ओके, हेच दोन्ही लेअर आपल्याला कॉपी करायचे आहेत. लेअर काय करायचे आहेत, कॉपी करायचे आहेत. लेअर कॉपी करून समोर येऊन पेस्ट करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. ओके, लेंथ काय करायची, खालच्या ग्रुपची कट करायची आहे. टाईम अँड ड्युरेशनवरती जाऊन 4.7 सेकंदापाशी वरचा ग्रुप अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. आपण कट करून घेऊयात. इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं बघा, सांगतो मी तुम्हाला. याचे फोटो चेंज करायचे, खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फील्डवरती जायचं आहे. ओके, त्याचा फोटो चेंज करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बाकी ॲडजस्ट करून घेऊ शकता, सिम्पल. हे बघा आपण घेऊयात फोटो चेंज करून पटापट एकदम. एडिट ग्रुपवरती जाऊन फोटोवरती क्लिक करून इथून चेंज करायचं आहे अशा प्रकारे. हे बघा आपले ग्रुप तर आपण क्रिएट करून फोटो पण चेंज करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं आहे, ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डरची लेंथ 20% ठेवायची बघा, 18 ते 20%. खाली शॅडोवरती यायचे, शॅडो इनेबल करायचं आहे. शॅडोचा काळात जर रंग असेल ती बदलायचा आहे, चेंज करून घ्यायचा आहे म्हणजे. आणि लेंथ अशा प्रकारे शॅडोची वाढवायची. प्रत्येक ग्रुपला हा करून घ्यायचा आपला शॅडो आणि ॲडर बॉर्डर ॲड करू. ओके, तर आपण घेऊयात ॲड करून एकदम पटापटमध्ये, सिम्पल अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आपल्याला. 20% लेंथ शॅडो चेंज करून घ्यायचा आहे. हे बघा एकदम सोपं आहे गाईज. कुठे गेला, हां हे बघा अशा प्रकारे सिम्पल. इतकं झाल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. खाली फोटोवरती क्लिक करायचं आहे, सांगतो मी तुम्हाला. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, मुळान ट्रान्सफरवरती जायचं आहे, स्टार्टिंगला 1 की द्यायची आहे. अशा प्रकारे हा जो आपला ग्रुप आहे ग्रुपवरती घ्यायचा आहे, एंडिंगला यायचं आहे, एंडिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि जिथं आपला ग्रुप होता तिथं याची लेंथ वाढून घ्यायची, म्हणजे याला खाली ओढून घ्यायचं आहे. बाकी दोन्ही खिच्यामध्ये येऊन ग्राफवरती सेट करून घ्यायचं आहे. वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, परत मुळान ट्रान्सफरवरती जायचं आहे, स्टार्टिंगपाशी की द्यायची, याला खाली घ्यायचं आहे. ओके, एंडिंगला येऊन अशा प्रकारे हा वरती घ्यायचा आहे. सिम्पल झालं इतकं. याची ग्राफ सेट परत वरच्या फोटोचं असंच, म्हणजे समोरच्या ग्रुपचं असंच की यायची, याला राईटला करून घ्या, एंडिंगला यायचं आहे, परत जागेवरच सेट करायचं. बाकी की बरोबर द्यायचं, याला ग्राफ सेट बरोबर करायचं आहे. वरचा ग्रुप याच प्रकारे याला काय करायचं, याला लेफ्टला घ्यायचा, वरचा म्हणजे वरचा राईटून येणार, लेफ्टून येणार, भारी वाटतंय. की बघा अशा प्रकारे. ओके, इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे, ग्राफ सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले ग्रुप झाले ते रेडी. ओके, 1 मिनिटामध्ये, 1 आणि 6 मिनिटामध्ये. आता काय करायचं, बॅकला यायचं आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती. आता इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर हा कॉपी करायचा आहे. आता काही गाईजला इफेक्ट कॉपी करत येत नसेल ते तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉट असल्यावरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करायचं. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर यायचं आपल्याला. जितके आपले छोटे फोटो आहेत, जितके म्हणजे फक्त 5च आहेत, असं नका वाटू देऊ की जास्त आहेत, 5 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर तेव्हा आपण हा इफेक्ट पेस्ट करून, हे बघा 5च फोटोला आहे, 5 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅकला यायचं आहे. इफेक्टच्या लेअरवरती समोर यायचं आपल्या 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं. इफेक्ट कॉपी करून परत आपल्या व्हिडिओवरती यायचं मित्रांनो. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, आता यायचं आपल्याला 5.13 सेकंदापाशी, म्हणजे मोठ्या फोटोपाशी. ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, हा सोडून द्यायचा मोकळाच. याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
इथं म्हणजे इफेक्ट कुठपर्यंत पण पेस्ट करायचे नाही, फक्त इथं तुम्हाला डबल बीट लावली आहे तिथपर्यंतच ठेवायचे. ओके, आता याचे 4 नंबरचं इफेक्ट आपल्याला कॉपी करायचं आहे. 4 नंबरचं इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आता राहिलेले काय फोटो आहेत या म्हणजे हे मधले, तर या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, तर आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया त्या मधल्या फोटोला. झालं, इतकं झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता याचे परत बॅकला इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं आहे, आता लास्ट 2 नंबरचे इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्यानंतर डबल बीटच्या समोर यायचं आहे. सिम्पल, डबल बीटच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, मधला फोटो सोडून इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. ओके, झालं इतकं. आता इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याचं इफेक्टच्या लेअरवरती एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता इकडे जितके काय राहिलेले फोटो आहेत ना, तर त्या राहिलेल्या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. ओके, तर बघा आता आपण इफेक्ट कॉपी करून पेस्ट करून देऊयात. सिम्पल, तर जास्त काय 2 फोटो असतील. आता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. आता यायचं आपल्याला 2 नंबरच्या बीटपाशी. आता इथं आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे, बाकीचं एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे. अशा प्रकारे रेक्टँगलची लेंथ कमी करून घ्यायची आहे, इतके ठेवून घ्या. रेक्टँगल इथं म्हणजे दोन्ही बीटच्या एकदम बरोबरमध्ये आला पाहिजे. सिम्पल, म्हणजे एका बीटच्या मध्ये आला पाहिजे सेंटरला. आता कलर फ्लेवरती यायचं आहे, याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. व्हाईट ठेवल्यानंतर रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉटच्या लेअरवरती क्लिक करून इथं फिल टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. म्हणजे आपलं रेक्टँगल असा बसणार आहे. म्हणजे गाणं चेंज झालं की रेक्टँगल अशा प्रकारे हे बघा दिसणार आहे. ओके, सिम्पल, यालाच कॉपी करायचं आहे. कॉपी करून समोरच्या बीटपाशी यायचं, इथं येऊन पेस्ट करायचं. आता कुठं पेस्ट करायचं दाखवतो तुम्हाला मी. आता ही जी आपली बारके फोटो आहे त्या बारके फोटोला पेस्ट करायची गरज नाही. इथं यायचं आहे, हे बघा अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचं आहे. इकडे सगळीकडे समोर सगळीकडे पेस्ट करायचं. ओके गाईज, हे बघा अशा प्रकारे. तर आपण देऊयात पेस्ट करून, फक्त लास्ट ज्याला पेस्ट करू नका, लास्टला परतन पेस्ट. ओके, अशा प्रकारे. आता झालं, इतकं झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला दाखवतो मी. अब क्या करणे काय गाईज तुम्हाला लगेच सांगतो. तर काय करायचं, आता यायचं आपल्याला 5.13 सेकंदापाशी. तर इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे आणि रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं. इथं ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करायचं आहे. एकदम लास्टला यायचं आहे, याची लेंथ लास्टपर्यंत वाढवायची आहे. बाकी आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे, वरी सर्च ऑप्शन आहे, यावरती यायचं आहे. इथं ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारायचं. कोणता? ब्लिंक. तर हा इफेक्ट सर्च मारायचा आहे. आता इफेक्ट सर्च मारल्याच्यानंतर ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, फ्रिक्वेन्सी आहे तर फ्रिक्वेन्सी फुल करून घ्यायची. फुल केल्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे, थोडं समोर यायचं, नॉर्मली कलर फिलवरती यायचं, प्लसवरती क्लिक करून याचा कलर चेंज करायचा आहे. समोर यायचं आहे, लगेच कलर चेंज, थोडा समोर येऊन लगेच कलर चेंज, समोर यायचं आहे, कलर चेंज करायचं, समोर यायचं, थोडं समोर येऊन लगेच कलर चेंज. ओके, इतकंच करायचं, काहीच नाही करायचं. समोर यायचं, कलर चेंज करायचं आहे. तर आपण घेऊ त्याचा कलर चेंज करून एकदा पटापटमध्ये. बट लय बाहेर दिसणार मित्रांनो, तुम्हाला हा लगेच नाही समजणार याचा रिझल्ट. याचा रिझल्ट तुम्हाला व्हिडिओ सेव्ह केल्याच्यानंतर समजणार आहे. हे बघा अशा प्रकारे लगेच कलर चेंज करून घेऊयात आपण. तर अशा प्रकारे आपण कलर चेंज करून घेतलेला आहे. ओके, आता सिम्पली काय करायचं, बॅकला यायचं आहे. आता याचं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती, याची ऑपोसिटी आपल्याला कमी करून घ्या मित्रांनो, ते दिसल्यानंतर भारी ते 30% ठेवून घ्या. ओके, बस 30% झाली, नाहीतर कमी जास्त ठेवून घ्या. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. ओके, आपण ही ॲड केलेलं आहे इफेक्ट. आता बॅकलाच यायचं परत, ब्लरचा इफेक्ट आहे स्टार्टिंगलाच आहे. हे बघा हा ब्लरचा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. झालं, ते झाल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता इतकं तर आपण ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बाकीचं पण घ्यावं लागेल ॲड करून. आता याच्या स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करायचं आहे, रेक्टँगल ॲड करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता याचं कलर निफलवरती नो कलर सिलेक्ट करायचं, बॅकला यायचं, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ 10% ठेवून घ्या. एकदम एंडिंगला येऊन स्टोकची लेंथ आपली बॉर्डरची लेंथ वाढून घ्यायची आहे. ओके, झालं. इतकं झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो लगेच. तर काय आपला व्हिडिओ अशा प्रकारे क्रिएट होणार आहे. आता काय करायचं, आता व्हिडिओ क्रिएट झाल्याच्यानंतर आता व्हिडिओ आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे.
घ्यायचं आहे का नाही, तर घ्यायचंच, ऑब्व्हियसली घ्यायचं आहे. आता काय करायचं, वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सेटिंग साईडला, यावरती क्लिक करायचं आहे. इथं आता ऑप्शन येईल आपल्या क्लिअरिटीचा विषय क्लिअरिटीचा. जर स्टोरेज असेल आणि मोबाईल पण चांगला असेल तर 4K घेऊन ठेवून घ्या. 14 म्हणजे QHD घेऊ शकता. बाकी आपल्या साधासुद्धा असेल तर 1080 पिक्सलच ठेवा, 720 ठेवा, त्याच्यापेक्षा बेटर. आणि व्हिडिओ सेव्ह करून घ्या. ओके, खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. कारण मित्रांनो, आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.